चला वळूया सामन्याच्या दिशेने. आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना म्हणजे टॉप 4 मध्ये आज कोणता संघ जाईल याची माहिती आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला सावरेवाडी तर दुसऱ्या बाजूला तळवडे. पहिला चेंडू लिडिंग एज होती, जेलची संधी निर्माण झाली होती, गोल्डन विकेट होती, साधी सुधी विकेट नाही तर हनुमानची विकेट ज्याने आजच्या या दिवसामध्ये हाहाकार माजवलाय. प्रत्येक चेंडू सीमा पार केला, ज्याच्या मार्फत सर्वात जास्त षटकार मारले गेलेत आजच्या या दिवसामध्ये तोच हनुमान सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. झेलची संधी होती, विकेट किपर जर थोडासा बाहेर राहिला असता तर ही विकेट महत्वपूर्ण प्राप्त करू शकला असता. पुढचा बॉल स्क्वेअर मला पाहायला मिळतो. लगातारचे 2 निर्धाव चेंडू. पुढील बॉल बाहेर सरसावून घेण्याचा प्रयत्न. बॉल पकडणे आधीच अपील केली गेली होती की लिडिंग एज आहे, परंतु तो बॉल जमिनीला दान करण्यात आला. आपल्याला पाहायला मिळत आहे लगातारचे सलगचे 3 डॉट बॉल इथून हाताळण्यात गोलंदाज संतोष यशस्वी ठरता पाहायला मिळतोय. अनुभव काय असतो याची प्रचिती सध्या तरी हनुमानला येते. संतोष एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याची प्रचिती तो आणून देतोय. यावेळी पुढे ठेवला, स्ट्रॉंग अपील चारी बाजूने, परंतु अपील फेटाळली गेली. आपल्याला पाहायला मिळत आहे निर्धाव चेंडू, सलगचे 4 निर्धाव चेंडू. 2 चेंडू या पॉवर प्ले मधील मॅन्डेटरी ओव्हर मधील शिल्लक आहेत. अशा वेळेस दडपण हनुमानवरती वाढतंय. जो हनुमान जे वादळ या मैदानावरती भिरकावत होता ते वादळ शांत ठेवलं आतापर्यंत तरी. 5व्या बॉलवर पहिली धाव आली आहे, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे आणि या 2 धावेच्या मदतीने सावरेवाडी संघ करतोय श्री गणेशा आपल्या अकाउंटचा खातं ओपन केलं, वैयक्तिक सुद्धा आणि संघाचे सुद्धा. ते म्हणजे हनुमानने 5व्या चेंडूवरती पॉवर प्लेचा 5वा चेंडू फेकून झाला तेव्हा कुठे ह्या 2 धावा आल्या. तर शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला संतोष एक अनुभवी खेळाडू तळवडे संघाचा. शटअप दिले, खेचून मारलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील या 2 धावा पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात संतोषने. चांगलं शतक. ही आगळी वेगळी अपील सुद्धाच करण्यात आली परंतु ती फेटाळली, कारण जेव्हा क्रीज एखादा फलंदाज सोडतो ना त्यावेळेस त्याला पंचांची परवानगी घेणे गरजेचं असतं आणि ती तिथे घेतली गेली होती. म्हणूनच पंच सांगतायत की मी परवानगी त्याला दिली होती आणि अशा वेळेस त्याला धाव बाद तुम्ही करू शकत नाहीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं खऱ्या इनिंग नंबर 3 वरती नंदू पुन्हा एकदा सज्ज होईल. अजय टू नंदू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला यश मिळालं नाहीये. एक सिंगल आणि आता हनुमान बोलेल की मीच ही स्ट्राईक ठेवेन आणि मीच माझ्या ताकदीवर धावा बनवायचं काम करेल. दुसरी धाव घेतली, चोरटी धाव आली आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या अंकावरती. चांगलं क्रिकेट दोन्ही या संघाच्या मार्फत सादर केलं जातोय. एका बाजूला आपण पाहतोय सावरेवाडी तर दुसऱ्या बाजूला तळवडे संघ 2-2 सामने जिंकत आतापर्यंत हे संघ लास्ट मॅच मध्ये लढत देत असताना पाहायला मिळतात. ओहो, लास्ट मोमेंटला धावचीची संधी परंतु थोडा उशिरा बॉल आला, कलेक्ट झाला आणि ह्या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने गुणफलक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 बाद 9 या अंकावरती. दुसरे शतक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झाले आहेत, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिला वाईड आला होता, तदनंतर एक महत्वपूर्ण श्यामची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतरच्या 2 बॉलांवरती 2 डबल आलेल्या आपण पाहिल्या आणि या 2 दुहेरी धावेच्या मदतीने गुणफलक 9 वरती जाऊन थांबलाय. अजय पुन्हा एकदा सज्जा, बाहेर सरसावून घेण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये अपयश. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळते 11 या अंकावरती.
सध्याच्या घडीला दोन्ही संघाच्या वतीने उत्तर दिले जातात. एक तेरी तो दुसरी मेरी. पुन्हा एकदा नंदू सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाज अजय शेवटचा बॉल टाकण्यासाठी, माफ करा 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळीचा चेंडू पॉवर कमी होती. ओहो, स्वतःवरती नियंत्रण नव्हतं. काय घडलं व्हॉलेंटियर्स आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. वेळ घ्या परंतु योग्य डिसिजन पोहोचवा प्लीज. वेळ घ्या पण योग्य डिसिजन पोहोचवा. ठीक आहे, पंचांचा निर्णय आलाय. व्हॉलेंटियर्स उभे आहेत. पंचांनी निर्णय दिला की कोणताही रिव्ह्यू किंवा कोणतेही चेकिंग होणार नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला मागील मॅच मध्ये सुद्धा सांगितलं गेलं होतं की अंपायरच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात, टीम नाहीये. व्हॉलेंटियर्स उपस्थित होते अगदी बाउंड्री लाईनला लगत आणि त्यांनी योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तो म्हणजे हा षटकार असेल. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या झपाट्याने पुढे सरसावेल. धाव संख्या आपल्या पाहायला मिळते 17 या अंकावरती. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. चला खेळ क्रिकेट खेळा प्लीज, टाइम घेऊ नका. षटकार आम्ही गणला गेलाय. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 17 या अंकावरती जाऊन पोहोचले. या षटकाराची अत्यंत गरज होते. जिथे झेल होती तिथे स्वतःवरती क्षेत्ररक्षक नियंत्रण ठेवू शकले नाही. झेल पकडली जरूर परंतु बॅक 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 होत असताना अगदी बाउंड्री लाईनच्या लगत जाऊन ठेपले. गोलंदाज अजय शेवटचा बॉल. यावेळी स्ट्रॉंग अपील केली जाते परंतु पंच जमिनीला हात समांतर करून दाखवत आहेत की ही अवांतर धाव देऊन जाणारी वाईटच्या स्वरूपातली धावला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव ऍड केली जाते. धावसंख्या गुणफलक आता 1 ने पुढे सरसावेला 18 या अंकावरती. उत्साही विकेट किपर आपल्याला तळवडे संघाचे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवर त्यांची अपील आहे. नंदूवरती प्रेशर आहे. खऱ्या अर्थाने हनुमानची बॅट या मॅच मध्ये चालत नाहीये. अशा वेळेस पूर्णतः चला पुन्हा एकदा शेवटचा बॉल अजयचा. शाडो लेंथ कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक एल फेकेल तोपर्यंत ही एक धाव दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये. जर कॅरी झाला असता, गॅदर झाला असता तर तिथे विकेट मिळाली असती. परंतु या 3 धावा ऍड केल्या जातात ज्या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या अंकावरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21. 11च्या सरासरीने सध्या तरी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम चला शेवटचं शतक मार्गस्थ करा प्लीज. पंच आपण वॉर्न करा प्लीज. पंच ऑफिशियल्स आपण वॉर्न करा, जास्त वेळ घेऊ देऊ नका. आणि जे घडलंय त्यावरती विचार करून आता ते बदलणार नाहीये म्हणून त्यावरती वादविवाद तर प्लीज करू नका. आणि पाठीराखे कोण आले असतील आपण प्लीज बाउंड्री लाईन वरनं कोणतेही कमेंट्स करू नका प्लीज. तर शेवटचं शतक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रोशन आलाय. ही ठरलेली गोलंदाजी लाईन आपल्याला तळवडे संघाची पाहायला मिळते. एक बॉलिंग लाईन ठरलेली असते प्रत्येक संघाची. हा गोलंदाज चांगला टाकतो पॉवर प्ले तर त्याला पहिली ओव्हर द्यावी, दुसरी कोणाला द्यावी, तिसरी कोणाला द्यावी आणि चौथी कोणाला द्यावी. ही ठरलेली बॉलिंग लाईन सध्या तरी आपल्याला आजच्या दिवशी सर्व संघाची सेम आहे. परंतु काही वेळेस काय घडतं, एखादा बॉलर जर इनफॉर्म असेल त्याच वेळी त्याला ओव्हर ही आधीची दिली जाते. गोलंदाज रोशन समोरच्या दिशेला विशेप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत ह्या 2 धावा पूर्ण केल्यात. हनुमानची बॅट चालली नाही परंतु नंदूची बॅट चालते. ओहो, चोरीची धाव सुद्धा घेतली आहे.
समोर बॉल पडत असताना झाव घेण्याचं धाडस हनुमानने दाखवलं आणि ते धाडस त्याने पूर्ण करून सुद्धा दाखवलं. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या गुणफलक हे 24 या अंकावरती जाऊन पोहोचेल. चोवीस धावसंख्येवरती सध्या तरी घेतोय सावरेवाडी संघ. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर हनुमानची बॅट चालणे गरजेची. हनुमान उभा जरूर आहे परंतु रन येत नाही आहेत. लिडिंग एज लास्ट मोमेंटला झेल घेतले गेले. स्लिपचा पुरेपूर उपयोग. हनुमानची खेळी इथून होते समाप्त. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 18 नंबर विराट कोहलीचा नंबर आपल्याला आठवण करून देईल. खऱ्या अर्थाने 18व्या IPLच्या सीझन मध्ये विराट कोहलीने ट्रॉफी जिंकली. त्याचा जर्सी नंबर सुद्धा 18. योगायोग सुद्धा असे पाहायला मिळतात ना जे सर्वांना थक्क करून जातात. आणि तो आता 18 नंबर जर्सी मध्ये आपल्याला नवीन फलंदाज रामदास पाहायला मिळतोय. नंदू आणि रामदासची जोडी सध्या क्रीजवर असेल कारण सलामीची जोडी तर परतली आहे. हनुमान आणि श्याम ही जोडी परतली आहे. श्यामने चांगली फटकेबाजी केली जरूर परंतु तदनंतर हनुमान चांगला ह्या मॅच मध्ये चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. परंतु आता रामदास आणि नंदूकडे नजरा असतील एका मोठा टार्गेट सेट करण्यासाठी. 24 धावा तर झाली आहेत परंतु 4 चेंडू अजूनही आपल्या हातामध्ये आहेत. अशा वेळेस 2 मोठ्या हिट आणि या सामन्यामध्ये एक सन्मानजनक स्कोर आपण उभा करू शकता. चला वेट करू नका जास्त प्लीज पंच. शेवटचे 4 चेंडू या स्पेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रोशन समोरच्या दिशेला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो. काही एफर्ट्स केले गेले परंतु झेल काय पकडू शकले नाही. या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने गुणफलक पुढे सरसावेल 26 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॉल पडल्यानंतर थोडीशी उसी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफला खेळून बसले. झेल तिथे होऊ शकली असती परंतु थोडीशी आउटफील्ड खराब पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षकाकडून ती मिस झाली. पुन्हा एकदा रोशन 3 चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दुतारी तलवार चालवण्याचा प्रयत्न परंतु रोशनने ओळखला. बॉल शरीरयष्टी जवळच ठेवला आणि म्हणून जास्त काही करू शकले नाहीयेत. एक सिंगलने धावसंख्या 27 या आकड्यावरती जाईल. 4 चेंडूंची खेळी झाली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर विकेट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा पाहिल्या. त्यानंतरची आता सिंगल एक पाहिली म्हणजेच अजून 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा सज्ज होईल. यॉर्कर लेंथ खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील लांबचा पल्ला गाठतील परंतु मिड विकेटच्या क्षेत्रात अखेरकार बॉल आडला गेला आणि तोपर्यंत या 2 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील या इनिंग मधील टाकण्यासाठी रोशन सज्ज होईल. नंदू स्ट्राईकला आहे. खऱ्या अर्थाने नंदूच्या बॅट मधून आपण षटकार सुद्धा पाहिलाय. अजून एक येईल का? ओहो स्विंग अँड मिस शरीराचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. एकच धाव मिळाली आहे आणि ओहो यावेळी कन्फ्यूज केलं गेलं आणि कन्फ्यूज सुद्धा झाले. विकेट पाहायला मिळते. एक सिंगल. 1 धावेच्या मदतीने गुणफलक 30 या आकड्यावरती म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम तळवडे संघाला. जर आपल्याला आजच्या दिवसातून पुढे सरसावायचं असेल टॉप 4 मध्ये प्रवेश करायचा असेल तर येणारे 18 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद.
चला मॅचचा पूर्वार्ध पहिला उत्तरार्धाला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर रामदास आला पहिल्या चेंडूवरती. ओहो थोडा मागे राहिला बॉल, नाहीतर ही झेलच असते. कव्हरचा क्षेत्ररक्षक आक्रमक आपल्याला पाहायला म्हणतो. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, माफ करा. करण आणि संतोषची जोडी आपण पाहतोय, ज्याने आज प्रभावित केलाय. 31 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटकेबाजी करावी लागेल तर सामना एक बाजू आणू शकता. यावेळी स्विंग अँड मिस आपला पाहायला मिळत आहे. एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या सांगतेने आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जाऊन थांबल्या, ती म्हणजे 1 या अंकावरती. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील फायनल आहे जणू. आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूला प्रेशर आहे, दोन्ही बाजूला ग्राउंडच्या चारही बाजूला प्रेक्षक आहेत. थोडे थोडे का होईना परंतु प्रेक्षक आज या मॅचची मजा घेत आहेत. वर्षातील पहिला दिवस, पहिल्याच दिवशी वैरीच्या या ग्राउंडवर होणारी ही स्पर्धा. यावेळी लॉंग ऑफ निवडलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत फील्ड मध्ये. कफावत. एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2च्या मदतीने गुणफलक पुढे सरसावेल. 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 31 धावांचा पाठलाग करत असताना सिंगल डबल तेवढीच महत्वाची जेवढे महत्वाचे षटकार आणि चौकार आहेत, आणि ते ओळखतायत करण आणि संतोषची ही जोडी. गोलंदाज रामदास बाहेर सरसावले. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आहे. चौकार आहे का षटकार आहे? या चौकार आहे. अगदी बॉर्डर लाईनच्या 1 मीटर आतमध्ये राहिलेला हा फटका आपण पाहिला, आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 7 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं पॉवर प्ले यासाठी ओळखला जातो. 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवायचे असतात. अशा वेळी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ किंवा काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ हेच कॉमन क्षेत्ररक्षण आपण सर्वजण निवडतो, आणि अशा वेळेस बाकीचा जो एरिया असतो ना तो पूर्णतः ओपन असतो, आणि म्हणूनच आता ही चांगली निवड सध्या तरी पाहायला मिळाली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा दमदार चौकार. ओहो यावेळी शरीरापासून लांब ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी, परंतु दिशाहीन बॉल पाहायला मिळतोय. पंच दंडात्मक कारवाई करतील. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव ऍड केली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचल्या 8 या अंकावरती. गोलंदाज रामदास थोडे महागडे ठरतायत. जेवढ्या होतील तेवढ्या कमी धावा खर्च करायच्या आहेत जर सामना जिंकायचा आहे तर. दुसऱ्या बाजूला जेवढं शक्य होईल तेवढं शक्य या पॉवर प्ले मध्ये धावा बनवण्याचं काम सध्या तरी करण आणि संतोषची ही जोडी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रामदास पुन्हा एकदा सज्जा. राईट ओव्हर द विकेट मारा. सुरेख पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते अतिरिक्त धाव ऍड केली जाते वाईटच्या स्वरूपात. लाईन चुकतोय. लेंथ आणि गती याचं मिश्रण तो अगदी बरोबर हँडल करतोय, परंतु लाईन नियंत्रण करणं त्याला गरजेचं असेल. आउट ऑफ दी स्टंप. अतिरिक्त धाव. एकदा ओहो लोअर फुल टॉस. बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक आपली कामगिरी चांगली पार पाडतोय. श्याम आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल, ती म्हणजे 10 या अंकावरती. पहिलं शतक टी वर मॅन्डेटरी शतक. खऱ्या अर्थाने ज्या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा येतात असं शतक इथे महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग संतोष आणि करणची. यावेळी पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन आहे. चांगला शॉट. चेंडू निघून गेलाय सीमा पार. डीप पॉइंटच्या रिझन मध्ये हा चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 या अंकावरती. कोणतीही विकेट इथून मिळाली नाही. 14 धावा झाली आहेत. 31 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा स्कोअरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना बनवलाय. नवीन गोलंदाज सनी आलाय, ज्याने या मागील दोन मॅचचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याने हाताळली. त्याच्या विरोधात एका चौकार षटकार जर इथून आला ना तर बॉल टू रन अशी मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. परंतु इथून एखादी विकेट आली
तर आणखीन बनायची बाजू ठरेल सावरेवाडी संघाची. यावेळेस लॉंग ऑफ क्लिअर करत वाईडिश लॉंग ऑन, एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. ओहो, झाली आहे, पूर्ण झाली आहे. लास्ट मोमेंटला असं वाटलं की आउट होते की काय, परंतु ती धाव सुद्धा पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. येणारे 11 चेंडू आणि 15 धावींची गरज. सनी, हो उडवून दिलाय, चेंडू चाललाय. लास्ट मोमेंटला काय घडलं, थोडी लांबी कमी पडली आहे. थोडी म्हणजे एकदम थोडी लांबी कमी पडली आहे. सेंटीमीटर मध्ये मोजू शकता, कारण की क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या एकदम जवळ अगदी चिटकून त्याला उभा होता की काय, आणि लास्ट मोमेंटला ती कॅच घेतली आहे. आमची स्वयंसेवा आहे, परंतु सूत्रधार बनावा लागेल. दोन्ही संघाचे खेळाडू कोणापेक्षा कमी नाही आहेत. खऱ्या अर्थाने आता मोठ्या हिट खेळण्याची गरज आहे, कारण की जर सिंगल डबलने खेळत राहिलात ना तर ते प्रेशर थोडं 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 का होईना वाढत जातं, आणि अशा वेळेस पुढे खेळत असताना दडपण येत असतं. पुन्हा एकदा गोलंदाज सनी, आतापर्यंत चांगली गोलंदाजी. बॉल हो, यावेळी शरीरयष्टीचा वेध, पंचांगड स्ट्रॉंग अपील. चारही बाजूनी मैदानाची अपील केली गेली आहे. मागच्या खेळाडूला दिसत नाही तरी तो अपील करत सुटला. म्हणजेच काय तर ही विकेट किती महत्वाची या अपील आपल्याला दाखवताना पाहायला मिळते. परंतु पंचाने दात वेटाळले आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, ती म्हणजे 18, म्हणजे 7 चेंडू 13 धावांची गरज. 7-13 शेवटचा बॉल. ओव्हर मधील सनीने आतापर्यंत प्रभावित गोलंदाजी केली, आकर्षित गोलंदाजी केली, सर्वांचं मन जिंकलंय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या संघाच्या विश्वासावर तो ठाम राहिला. आणि आता शेवटचा बॉल. ओ त्रिफळाची दांडी 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 गुल. शेवटच्या बॉलवर आणखीन एक मोठे विकेट प्राप्त करून दिले सनीने. आपलं काम पुरेपूर पार पाडत असताना सनी पाहायला मिळतोय संघा .45 जर्सी मध्ये रोहित, ज्यांचं नाव रोहित असतं ना ते जर्सी नंबर तर 45 ठेवतात, कारण की भारताचा एक नावाजलेला खेळाडू आपल्याला तर माहितीच आहे, सर्वांचाच लाडका रोहित शर्मा. आणि त्याचा नंबर जर आपण नक्कीच जाहिरात म्हणून वापरत असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. ओहो, यावेळी काय घडताय, क्षेत्ररक्षक येत आहेत. स्क्वेअर लगवरनं येईपर्यंत या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्या पुढे असताना पाहायला मिळाला. तर 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 20 धावा बनल्यात. म्हणजेच इथून सामना कोणताही संघ जिंकेल, कोणताही संघ हारेल जरूर, परंतु आपण एक सामना हरण्याने, एक स्पर्धा एका स्पर्धेमधून बाहेर गेल्याने लॉस ठरत नाहीये. आपलं कर्तृत्व कधी कमी होत नाहीये. ओहो, एस्टांचा वेध घेतला की काय, नाही शरीर एष्टीला भेदक हा बॉल पाहिला. एक धाव, दुसरी धाव. ओ दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. विकेट किपर किती चुकी नसती झाली तर ती धाव सुद्धा पूर्ण होती नसती. महत्वाची विकेट तशीच जगावर मध्ये परतली असती, परंतु काय घडतंय, तिसरी धाव. धाव नजरे समोर ही धाव घेण्यात आली आहे. असं वाटलं
की बाजारात एखादा नवरा आपल्या बायकोला हाताला हात धरून नेतोय आणि त्याच वेळी एखादा आला आणि बायको कधी पळून गेला त्याचं त्यालाही माहिती नाहीये. चला काय ऑब्जेक्शन असेल एकच खेळाडू उभा राहा, बाकीचे येऊ नका प्लीज. क्रिकेटचा सन्मान ठेवा. लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा